महिलांमध्ये आढळणारं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हार्मोनल इम्बॅलन्स. हार्मोनल इम्बॅलन्स का होतो तर त्याची 3 महत्त्वाची कारणे आहेत. पहिलं महत्त्वाचं कारण आहे पीसीओडीचं वाढणारं प्रमाण. हल्ली खूप साऱ्या महिलांमध्ये, अगदी मुलींमध्ये सुद्धा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम हा आजार खूप मोठ्या प्रमाणात सापडला जातो, ज्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो, डायबेटीसही होतोय आणि त्यामुळे मग हेअरफॉलही वाढत चाललाय. त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्सचं पुढील महत्त्वाचं कारण आहे थायरॉइड. जसं मेटाबॉलिक इम्बॅलन्स होतोय लाईफस्टाईलमुळे किंवा इतर काही कारणांमुळे, त्यामुळे हायपोथायरॉइडिझमचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे मग हार्मोनल इम्बॅलन्स होतोय आणि हेअरफॉलचं प्रमाण महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे. यासोबतच हार्मोनल इम्बॅलन्स मध्ये तिसरं महत्त्वाचं कारण येते की पोस्ट प्रेग्नन्सी हेअरफॉल. डिलिव्हरी नंतर जे इस्ट्रोजन हार्मोनचं प्रमाण कमी होतं अचानक, त्यामध्ये सुद्धा हेअरफॉल वाढतो. तर हार्मोनल इम्बॅलन्सची आपण महत्त्वाची कारणंही बघितली. यासोबतच पुढील महत्त्वाचं कारण आहे ताणतणाव. सध्याचे जे लाईफस्टाईल आहे त्यामुळे जॉबचं प्रेशर असेल, कौटुंबिक काही ताणतणाव असतील, तर त्याचाही आपल्या शरीरावर आणि आपल्या बॉडीवरती नक्कीच परिणाम होतो आणि साहजिकच त्यामुळे आपली केसगळती वाढते. त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिशियन्सीज म्हणजेच व्हिटॅमिन B12, कॅल्शियम, व्हिटॅमिन D, हिमोग्लोबिन याची कमतरता असणे, तर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की आपली लाईफस्टाईल. सध्याची जी लाईफस्टाईल आहे ज्यामध्ये झोप कमी असणं, अवेळी खाणं, जंक फूडचं प्रमाण जास्त असणं, स्ट्रेस जास्त असणं, एक्सरसाइजचा अभाव, त्यामुळे सुद्धा आपल्या केसांवरती परिणाम होतो आणि हेअरफॉल वाढतो.